मित्रांनो, तिळगुळ खाणं ते पण मकर संक्रांतीला ही फक्त परंपरा आहे का? तर असे नाही. तिळ व गुळ हे आपल्या शरीरासाठी एक नॅचरल एनर्जी बूस्टर आहे. त्यामुळे फक्त मकर संक्रांतीला तिळगुळ खाऊन भागणार नाही, तर त्याचे काय फायदे आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये या तीळ व गुळ खाण्याचे आपल्याला काय फायदे होतात व नियमितपणे जर आपण खाल्ले तर हे कुठल्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतात, यामुळे कुठले आजार कमी होऊ शकतात व आपल्याला कुठले न्यूट्रिएंट्स यातनं मिळू शकतात, याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आपण तिळाविषयी जाणून घेऊयात. मित्रांनो, तिळाला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे. आयुर्वेदानुसार तीळ हे कटू रसात्मक, उष्णवीर्यात्मक व गुरुस्निग्ध गुणात्मक आहे. हे पचायला थोडेसे जड आहे व शरीरामध्ये निर्माण होणारी जी रुक्षता आहे ती कमी करणारे आहेत. या तिळाचे जर गुणधर्म आपण बघितले तर शरीरामध्ये गेल्यानंतर आपली पचनशक्ती वाढवणारे म्हणजेच ती पण पाचन करणारे आहेत. वातशमन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये तिळाचा व तिळाच्या तेलाचा सर्वात जास्त उपयोग करण्यात आलेला आहे. त्यामुळे वातशमन करणं हा तिळाचा सर्वात महत्वाचा गुणधर्म आहे. त्याचप्रमाणे शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरातले कफ व वातदोष हे कमी करतं, शरीर धातूंची झीज भरून काढतं व शरीरामध्ये निर्माण झालेली जी रुक्षता आहे, जो वात आहे, तो कमी करण्यासाठी या तिळाचा फायदा होतो. आयुर्वेदामध्ये ज्या ठिकाणी तेल वापरायला सांगितलंय त्या प्रत्येक ठिकाणी तिळाचं तेल घेणंच अपेक्षित आहे. तीळ व तिळाचं तेल हे शरीरामध्ये वाढलेला वात कमी करणं, सांध्यांची झीज कमी करणं, शरीरामध्ये असणारा जो अस्थि धातू आहे त्याचा जी झालेली झीज असते ती भरून काढणं, शरीरातील रुक्षता कमी करणं, शरीर धातूंचं पोषण करणं व शरीरासाठी आवश्यक असणारे काही न्यूट्रिएंट्स यामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. मित्रांनो, हा झाला आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्ह. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त असणारा कुठला धातू असेल तर तो आहे अस्थि धातू म्हणजेच बोन्स. या बोन्स किंवा अस्थि धातूच्या वाढीसाठी कॅल्शियमची मोठ्या प्रमाणावर आपल्याला आवश्यकता असते आणि ह्या कॅल्शियमचा सर्वात जास्त व नैसर्गिक व आपल्या शरीराला साजेसा किंवा आपल्या शरीरामध्ये सहजप्रमाणे शोषला जाणारा जर कुठला सोर्स असेल, तिळांमधनं मिळणारं जे कॅल्शियम आहे ते शरीरामध्ये गेल्यानंतर जी हाडांची झीज झालेली असते, सांध्यांच्या ठिकाणी जी सूज आलेली असते, तिचे जो कोरडेपणा निर्माण झालेला असतो, हा सर्व भरून काढण्यासाठी या कॅल्शियमचा आपल्याला खूप फायदा होतो. त्याचप्रमाणे यामध्ये आयर्न आहे जे आपल्याला रक्तवाढीसाठी फायदेशीर ठरते. यामध्ये असणारे जे मॅग्नेशियम आहे ते आपले स्नायू आणि नर्व्स जे आहेत त्यांचं पोषण आणि नरिशमेंट करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये व्हिटॅमिन झिंक आहे ते आपल्याला इम्युनिटीसाठी फायदेशीर ठरतं. यामध्ये असणारे जे हेल्दी फॅट्स आहेत ओमेगा 6 हे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात व हार्मोनल बॅलन्स व्यवस्थित करण्यासाठी देखील याचा आपल्याला फायदा होतो. मित्रांनो, ज्या महिलांमध्ये पाळी नियमित येत नाही, पाळी आली तरी अंगावरनं कमी जातं, पाळी प्रत्येक महिन्याला येत नाही, खूप उशिरा येते, अनियमित होते, अशा स्त्रियांमध्ये तिळाचा काढा करून घेण्यासाठी सांगितला जातो. यामुळे गर्भाशयाचं पोषण व्यवस्थित होतं. गर्भाशयाशी संबंधित जे हार्मोन्स आहेत ज्यामध्ये बदल झालेले असतात ते व्यवस्थित करण्यासाठी या तिळाचा फायदा होतो. त्याचप्रमाणे पाठ, मान, कंबरदुखी असेल, सांधेवात असेल, आमवात असेल किंवा सांधेदुखी असेल, या गोष्टी कमी करण्यासाठी देखील या तिळाचा व तिळाच्या तेलाचा खूप चांगला फायदा होतो. कारण या वातावरणामध्ये म्हणजेच हिवाळ्यामध्ये असणारा जो थंडपणा आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला गरम गोष्टींची आवश्यकता असते. तीळ हे उष्णवीर्यात्मक आहे, त्यामुळे आपल्या शरीरामधील उष्णता मेंटेन करून ते ठेवतात, आपली पचनशक्ती वाढवतात व शरीरामध्ये वाढणारा जो वात व कफदोष आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला यांचा फायदा होतो. मित्रांनो, यामध्ये दुसरा पदार्थ आहे गुळ. आयुर्वेदानुसार गुळ हा आम्ल रसात्मक, मधुर रसात्मक, उष्णवीर्यात्मक व शरीरामध्ये गेल्यानंतर वात कफ दोष कमी करणार आहे. उष्णवीर्यात्मक असल्यामुळे हा गुळ आपली पचनशक्ती वाढवतो, मधुर रसात्मक असल्यामुळे आपल्या शरीराचं पोषण करण्यासाठी देखील या गुळाचा आपल्याला फायदा होतो. मित्रांनो, गुळ हा नैसर्गिकपणे पोट साफ करणारा आहे, कोटा साफ करणारा आहे. त्यामुळे शरीरामध्ये वाढलेला जो मलभाग असेल किंवा वात असेल हा मलमार्गातून बाहेर जाण्यासाठी या गुळाचा आपल्याला फायदा होतो. त्यामुळे तिळाबरोबर हे गुळाचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे. एक जो आहे तो अग्निदीपन करणार आहे आणि दुसरा जो आहे ते शरीरातलं पोषण हे मोठ्या प्रमाणावर भरून काढणार आहे. गुळांमध्ये मोठ्या प्रमाणावर एनर्जी असते, म्हणजे जवळजवळ साखरेच्या 10 पट जी आपल्या शरीराला आवश्यक असणारी एनर्जी आपल्याला गुळांमधनं मिळू शकते. मित्रांनो, या गुळामध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न आहे जे आपल्या रक्तवाढीसाठी आपल्याला फायदेशीर ठरतं. पोटॅशियम आहे जे शरीरामध्ये वाढलेलं ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. गुळ हा मॅग्नेशियम व पोटॅशियमचा देखील मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक स्रोत आहे. त्यामुळे फक्त मकर संक्रांतीला एक दिवस तीळ व गुळ खाऊन आपल्याला भागणार नाही. जर तुम्हाला संधिवाताचा त्रास असेल, पाठ, मान, कंबरदुखी किंवा हाडाच्या संदर्भात कुठलेही त्रास असतील, तुमची पचनशक्ती कमी असेल, कोठा तुमचा व्यवस्थित साफ होत नसेल, थकवा तुम्हाला जाणवत असेल, तर तुम्ही नियमितप्रमाणे तीळ व गुळ खाऊ शकतात. यापासून तयार केलेले लाडू असेल किंवा वडी असेल हे तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी एक एक जर खाल तर तुमच्या वरील समस्या पूर्णपणे
सुटतील. म्हणजेच काय तर तुमची सणांची परंपरा देखील राखली जाईल व आरोग्यासाठी देखील तुम्हाला याचा फायदा होणार आहे. परंतु मित्रांनो, हे दोन्ही गोष्टी उष्ण असल्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे, जळजळ, मळमळ, आंबट, उलटी आहे, अशा व्यक्तींनी हे पदार्थ घेऊ नका. तुम्हाला जर डायबिटीजचा त्रास असेल तर तुम्ही ह्या गोड गोष्टी टाळल्याच पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराबरोबर व घरच्यांबरोबर अवश्य शेअर करा व हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला अशी नवनवीन माहिती सहज तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा. धन्यवाद.